नमस्कार, मी स्वप्नजा माझ्या स्वधिरा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत। भगवान श्रीकृष्ण हे महान देवताच नसून ते एक आदर्श राजा, मित्र, एक प्रियकर, गुरु आणि दार्शनिक म्हणून ओळखले जातात। आणि त्यांच्या जीवनात अशी अनेक मूल्ये आहेत ज्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं। त्यांचं बालपण आपल्याला सर्वांना माहीतच आहे की भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म मथुरेच्या कारागृहात झाला होता आणि तेथे दुष्ट प्रवृत्तीचा जो कंस होता त्याच्यापासून वाचवण्यासाठी वासुदेवांनी श्रीकृष्णाला आपल्या गोकुळात सोडलं होतं। गोकुळामध्ये यशोदा आणि नंद यांच्या देखरेखीखाली श्रीकृष्ण वाढले होते। त्यांना बालपणातच अनेक संकटांना सामोरं जावं लागलं, जसं की काल्या नागाचा वध आणि गोवर्धन पर्वत उचलून त्यांना आपल्या गावातील लोकांचा म्हणजेच गोकुळातील लोकांना वाचवावं लागलं होतं। अशी कितीतरी संकटं त्यांना बालपणातच सामोरे जावी लागली होती। ते बालपणी अतिशय जास्त नटखट होते आणि ते एवढे नटखट होते आणि एवढे गोड होते की आजही प्रत्येक घरामध्ये जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा आईच्या तोंडामध्ये हेच असतं की आपल्यालाही आपल्या कृष्णासारखं एक नटखट बाळ व्हावं। युवा अवस्थेत श्रीकृष्ण आणि राधा यांचं प्रेम तर जगत मान्य आहे। राधा आणि कृष्ण यांचं प्रेम आजही घेतलं जातं। त्यांच्या प्रेमाचे दाखले आजही सांगितले जातात। त्यांनी त्यांच्या युवा अवस्थेमध्ये गोपिकांसोबत नृत्य आणि त्यांचा जो आनंद आहे ते प्रेमाचं प्रतीक आहे। म्हणून तर प्रेमाचा जेव्हा उल्लेख केला जातो तेव्हा राधे कृष्ण म्हणायला कोणीही विसरत नाही। कूटनीती आणि मार्गदर्शन श्रीकृष्ण द्वारकेचा राजा झाल्यावर त्यांनी पांडव आणि कौरवांच्या युद्धामध्ये एक निर्णायक भूमिका निभावली होती। त्यांनी पांडवांना मार्गदर्शन करताना धर्म आणि सत्याच्या मार्गावर चला हा संदेश दिला होता। जेव्हा त्यांनी भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश दिला तेव्हा त्यांनी कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग या तिन्हीचा एकत्रित संदेश दिला। भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये धर्माचा मार्ग कधीही सोडला नाही। त्यांचं आयुष्य म्हणजे निस्वार्थ प्रेम, करुणा, दया आणि त्यागाचं एक सुंदर उदाहरण आहे। तर मग आपल्याला आपल्या भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातून काय शिकायला मिळतं? आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातून हेच शिकायला मिळतं की भगवान श्रीकृष्ण आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये संतुलन राखायचे, म्हणजे धर्म आणि कर्म, प्रेम आणि कर्तव्य, सहनशीलता आणि पराक्रम, आणि याच्यामधला जो समन्वय आहे तोच आपल्याला सुद्धा शिकायचा आहे किंवा आपल्याला सुद्धा राखायचा आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय श्रीकृष्ण।